अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान दिवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आहात वाहात आतवरी दोन्ही, आहात वाहात आतवरी दोन्ही. न लगा गडनी आम्हा तैशा, बेऊ नये तेथे भेडसावू कोणा. आवरोनी मना बंद द्यावा, तुका म्हणे काही अभ्यासा वाचोनी. तुका म्हणे काही अभ्यासा वाचोनी, नवे करणी भलतेची. भेऊ नये तेथे भेडसावू कोणा, आवरोनी मना बंद द्यावा. तुम्ही विश्वनाथ आहात वाहात आतवरी दोन्ही. न लगा गडनी आम्हा तैशा, भिवू नये तेथे भेडसावू कोणा. आवरोनी मना बंद द्यावा. शिवेकरता कर्मप्राप्त असलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या विरहिणी प्रकरणातील 21व्या क्रमांकाचा अभंग आहे. त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्यांना भक्ती करायची आहे, किंबहुना त्या परमात्मा स्वरूपाची जवळीक ज्यांना साधायची आहे, त्यांच्याकरता अतिशय मोलाचा सल्ला या अभंगातून महाराज देतात. महाराज म्हणतात, खरंच त्या देवाच्या जवळ तुम्हाला जायचं असेल तर आहाच वाहाच म्हणजे वरवरपणा दाखवण्याचा. जो खोटा नाम तो आत एक आणि बाहेर एक असतो ना, तो दोन्ही टाकून द्यावा लागेल. देवाच्या जवळ जायचं असेल तर, देवाची प्राप्ती करायची असेल तर, भक्ती करायची असेल तर, खरंच तुम्ही जर या परमार्थाच्या पथावरती असाल. ती विरहिणी सांगते, माझी मैत्रीण तुम्हाला जर म्हणून घ्यायची असेल तर तुमच्या मनामध्ये आत एक आणि वर व्हावा असेल तर माझी मैत्रीण म्हणून घेण्याच्या योग्यतेची तुम्ही नाही. आमच्या जवळ तुम्ही येऊ नका. गडनी, गडनी म्हणजे मैत्रीण. आम्हा तैशा, आमच्या अशा मैत्रीण नाहीत, आम्हाला या शोभत नाहीत. आमचा एकच भाव आहे,
तुमचा आत एक आहे, वर आहे. अशा भावाने मैत्रीण म्हणून जर आमच्याकडे येत असाल तर तुम्ही न आलेलं बरं. बर, हे आम्ही सांगतो. आम्हाला या भक्तीतून, परमात्मा स्वरूपातून आमच्या जीवनामध्ये भय राहिलेलं नाही. पण आम्हाला भय राहिलं नाही, पण आम्ही कुणाला भय घालण्याकरता प्रवृत्त नाही बरं. आमच्या जीवनातच भय नाही तर आम्ही कुणाला भेडसावू, आम्ही कुणाला भय घालू. आणि तुम्हाला जर खरंच यायचं असेल, ही भक्ती करायची असेल, त्या परमात्म्याचा संग सुख भोगायचं असेल तर तुम्हाला तुमचं मन आवरावं लागेल. परविषयापासून बंधनाम त्याला बांधून ठेवावं लागेल. आणि हे करण्याकरता तुम्हाला एकाएकी जमणार नाही. महाराज म्हणतात हे करायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यासा वाचून जर तुम्ही करायला प्रवृत्त झाला तर तुमच्या जीवनात भलतच काहीतरी घडेल बरं का. तेव्हा या पद्धतीनं ती भक्ती करण्याकरता तुम्ही प्रवृत्त व्हा, असा एक सल्ला या अभंगातून भक्ती करणाऱ्याला, परमार्थ करणाऱ्याला या विरणीच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबारांनी दिलेला आहे. आज त्या रवनाथाच्या दरबारामध्ये बेळगुंदी ग्रामस्थांच्या वतीनं जगद्गुरु श्री तुकोबारांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने एक उपक्रम आपण राबवलेला, एक संकल्प केलेला आहे. बेळगाव आणि चंदगड तालुका वारकऱ्यांच्या वतीनं की 1 वर्षभर तुकोबारांच्या या अभंग संहितेचं काही चिंतन घडावं. आणि तो केलेला संकल्प, त्या संकल्पातील हा फिरता संकल्प आहे. आणि त्या फिरता संकल्पातील ही 21वी सेवा आज मला वाटतंय त्या रवनाथाच्या मंदिराचा वास्तुशांतीचा सोहळा झाल्यानंतर पहिलाच हा कार्यक्रम इथं असेल बरं का. पहिलाच कार्यक्रम असेल. आपण हा सोहळा मोठा मागे केला, पण त्या वास्तुशांतीच्या नंतर आज त्याच्या दरबारामध्ये तुकोबारांना यावं असं वाटलं बरं का. हे आमचंही भाग्य आणि हे गावचंही भाग्य बरं का. पण संतांना भक्तीचा प्रचार करायचा आहे आणि भक्तीचा प्रचार करण्याकरता संत समाजापर्यंत पोचत असतात बरं का. निरपेक्ष भावनेनं संतांचं कार्य आहे आणि तेच कार्य मनी मानशी घेऊन आपण हा संकल्प केलेला आहे. आणि त्यातला हा आजचा दिवस आहे. तेव्हा विरहिणी प्रकरण आहे. विरहिणी म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये ती प्रवृत्त झालेली आहे, भगवंत प्राप्त झालेला आहे आणि भगवंताचा विरह तिला निर्माण झाला, तिला विरहिणी म्हणतात. वस्तू प्राप्त व्हावी, त्या वस्तूचं संग सुख भोगावं आणि ती वस्तू आपल्या जीवनातून निघून जावी. निघून जाण्याचा जो प्रसंग आहे त्याला म्हणतात विरह विरहिणी. असंही विरहिणी प्रकरण आहेत. पण त्यातला हा मधला भाग आहे. पूर्व राग, मिलन राग आणि विरह राग एक रूपक केलेलं आहे. स्त्रीच्या रूपकातून भक्तीचं महात्म्य जगद्गुरु श्री तुकोबारांनी समाजाच्या समोर प्रकट केलेलं आहे. कारण आपण अनेक वेळा बोलून आलो, भक्ती करण्याकरता चित्ताची द्रवीभूतता लागते. ती द्रवीभूतता स्वाभाविक स्त्रीच्या चित्ताला देवानी वरदान म्हणून दिलेले आहे. फक्त फरक एवढाच आहे, ती द्रवीभूतता ती मोहाकडे न होता ती द्रवीभूतता देवाकडे व्हावी.
समाजातला कोणाही व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःखाचा प्रसंग आला की स्त्रीच्या डोळ्याला पाणी येतं, पुरुषाच्या येत नाही बरं का. स्वाभाविक आहे. पण तीच अवस्था ही परमार्थामध्ये निर्माण व्हावी, देव भेटावा आणि देव भेटल्यानंतर देवाचा वियोग व्हावा. अशा काही स्त्रिया होऊन गेल्या, त्या स्त्रीलाच विरहिणी म्हटलेलं आहे बरं का. आजही आहेत, आधी होऊन गेल्या आणि पुढेही होतील बरं का. पण त्यातला हा एक मधला भाग या विरहिणी प्रकरणातून तुकोबांनी प्रकट केलेला आहे. आणि त्या मिलन रागाच्या ठिकाणी विरानी भाव जागा झालेला आहे बरं का. उजळणी झाली पाहिजे. उजळणी झाल्याशिवाय कळत नाही. जूनला शाळा सुरू होते. काय गुरुजी? जूनला शाळा सुरू होते आणि दसऱ्याच्या दरम्यान सुट्टी पडते शाळेला. 15 दिवसाची सुट्टी पडल्यानंतर पुन्हा शाळा सुरू होते. दसरा झाल्यानंतर शाळा सुरू झाल्यानंतर झालेल्या विषयाची उजळणी करतात गुरुजी बरं का. आपलं 15 दिवसाला कीर्तन आहे ना. 15 दिवसात आपल्या लक्षात यातलं काही राहत नाही. काही राहत नाही. का राहत? काहीच राहत नाही. आपण अभंग दिले ते विरहिणीचे, वाचा म्हणून. कोणी वाचतं का? कुठं दिले, कुठं ठेवलेत आहे का पत्ता काय माहिती? मी तर कुठं ठेवलेत मलाच आठवणार. तात्पर्य काही विषयाची अभ्यास घडण्याकरता उजळणी करावी लागते. काय आपला प्रतिपाद्य विषय आहे त्या संबंधाने वर्णन करावं लागतं. म्हणून भक्ती आणि त्या भक्तीतला हा एक विरहिणी एक फार मोठा विषय आहे. आणि ती विरहिणी त्या भगवंताच्या भक्ती सुखाला प्राप्त झालेली आहे. भगवंताचं संग सुख तिने भोगलेलं आहे. त्याला तो अनुभव प्राप्त झालेला आहे. पण अनुभव प्राप्त झाल्यानंतर काय ना वाटलं आपणही त्याच्यामध्ये प्रवृत्त व्हावं. सर्वांना अधिकार आहे भक्ती करण्याचा. सर्वांनी भक्ती करावी. सर्वांची त्याच्यामध्ये प्रवृत्ती व्हावी. पण एक विशेष अधिकार लागतो आणि तो अधिकार अंतःकरणावरती अवलंबून असतो बरं का. आपलं अंतःकरण काय आहे त्याच्यावरती आपल्या जीवनाची एकंदर वाटचाल आहे. तुम्ही प्रपंच करा, परमार्थ करा, आपलं अंतःकरण चांगलं पाहिजे बरं का. म्हणजे मन चांगलं पाहिजे, म्हणजे बुद्धी चांगली पाहिजे. 4 अंगाला धरून वर्णन केलं त्याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. कुठल्याही अंगाचा स्वीकार करा, आपलं मन चांगलं पाहिजे, अतिशय चांगलं पाहिजे. आज परिस्थिती कशी आहे? माणसाचा स्वभाव बनलेला आहे. काय स्वभाव बनलेला आहे? एक व्यवहारात म्हण आहे, दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे. मन आहे, दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात. देण्याचं माप वेगळं आणि घेण्याचं माप वेगळं. श्री गुरु साखरे महाराज नेहमी सांगायचे, त्या महिला वर्गापूर्वीचा काळ आणि त्या पूर्वीच्या काळामध्ये एकमेकाकडून या महिला काहीतरी उष्ण आणायच्या. उष्ण आणण्याचं काम महिलांनी करावं, पुरुषाला जमत नाही बरं का. उष्ण आणण्याकरता ती एखादी स्त्री एकाकडे जाते आणि अतिशय गोड बोलते. मग पूर्वी अनेक पदार्थ आणायचे. आपल्या घरामध्ये आपण भाकरीला बसलो आणि भाकरी करायला बसल्यानंतर लक्षात आलं की भाकरीचं पीठ संपलंय. भाकरीचं पीठ संपलंय.
आता शेजारकडून ते एक मापटं पीठ आणायचं. आता ते मापटं पीठ आणायचं, त्यांच्याकडून घेताना ती पीठ कसं घ्यायचं, दाबून भरून घ्यायचं. बरं, दाबून भरून घ्यायचं. आणि तिचं परत करताना आपण पीठ त्या मापट्यामध्ये भरताना असं वरच्यावर शीग येऊपर्यंत भरायचं. दाबून भरलेलं पीठ जादा असतं आणि शीग लावलेलं पीठ कमी असतं. घेण्याचं वेगळं आणि देण्याचं वेगळं. आणि याच पद्धतीनं माणसात समाजामध्ये वागतात. याच भावनेनं माणसात परमार्थामध्ये सुद्धा प्रवृत्त होतात. याच भावनेनं जर तुम्ही परमार्थामध्ये येत असाल तर महाराज म्हणतात तुमचा परमार्थ पूर्णत्वाला जाणार नाही. पूर्णत्वाला जाणार नाही. कारण ज्याची भक्ती जीवनामध्ये करायची आहे तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ आहे. इतर ठिकाणी आपल्याला लबाडी करता येते. वर एक आणि आत एक इतर ठिकाणी दाखवता येतं. पण भगवंताच्या बाबतीत मात्र हे चालत नाही बरं का. त्याला वरचाही भाव कळतो आणि आतलाही भाव कळतो बरं का. तुकोबराय देवाला सांगायला लागले, देवा खरंच आम्ही परमार्थ करण्याकरता प्रवृत्त झालो तेव्हा आमच्या जीवनामध्ये अशी अवस्था निर्माण होऊ देऊ नको. तुका म्हणे नको वर मंग देवा, तुका म्हणे नको वर मंग देवा,
तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध. तेव्हा माझ्या जीवनामध्ये असा भाव निर्माण होऊ देऊ नको. हा बर का, वरपंग हा पणा त्याला म्हणतात बर का. बरेच दृष्टांत दिलेत महाराजांनी. महाराज म्हणतात काही माणसं तांब्याच्या भांड्याला सोन्याचं पाणी देतात. तांब्याच्या भांड्याला सोन्याचं पाणी देतात आणि ते सोनं म्हणून विकतात. कालांतराने ते पितळ उघड पडतं. वरून दाखवताना सोनं म्हणून दाखवायचं, पण ते वास्तवात सोनं नसतं. पण कालांतराने ते उघडं पडतं हो. ते सोन्याचं पाणी निघून जातं आणि ते पितळचं भांड, ते तांब्याचं भांड उघड पडतं. लक्षात ठेवा, हा माणसाचा स्वभाव आहे. बघा तुम्हाला एक ग्रस्त एका दुकानामध्ये कपडा खरेदी करण्याकरता गेले. कपडा खरेदी करत असताना त्यांनी त्या दुकानदाराला विचारलं, म्हणजे चौकशी केली कपड्याची किंमत काय, कुठल्या कंपनीचा आहे, आणि सगळं चौकशी केल्यानंतर त्या रंगाची गॅरंटी विचारली. तो दुकानदार म्हटला कपडा फाटेल पण कपड्याचा रंग जाणार नाही. कपडा फाटेल पण कपड्याचा रंग जाणार नाही. कारण एखादी वस्तू जर बाजारामध्ये विकायची असेल तर त्या वस्तूचं खरं पण सांगून वस्तू विकता येत नाही. खोटं पण सांगून विकावी लागते बरं का, विकावी लागते. त्याशिवाय व्यापार होत नाही. पण किती खोटं बोलावं याला मात्र मर्यादा आहे. आता तो घेणारा विचार करू, एवढा हा विश्वासाने दुकानदारा सांगतोय, हरकत नाही. घेतला कपडा, घेतला घरी आणला, वापरला. 2 धुनी झाली त्या कपड्याची. 2 धुण्यामध्ये कपड्याचा रंग गेला. रंग गेला. ते ग्रस्त पुन्हा त्या दुकानदाराकडे आले, गाव तुम्ही सांगितला कपडा फाटेल पण कपड्याचा रंग जाणार नाही. हो बरोबर आहे, मी काय खोटं बोललो नाही, मी खरंच बोललो. हो मी कपडा नेला, 2दा वापरला, 2दा तो कपडा धुतला. कपडा धुतल्याबरोबर त्या कपड्याचा रंग गेला. त्यांनी सांगितले कपड्याचा रंग गेला नाही, कपड्याचा आता मूळ रंग आला. हा तुम्ही जो बघितलेला होता तो मूळ रंग नव्हता, दिलेला होता. वरपंग. आता ओरिजिनल याचा रंग आहे म्हणते. असा माणसाचा स्वभाव आहे, वर एक आणि आत एक. यालाच शास्त्रामध्ये दांभिकपणा म्हणतात. आणि दांभिकपणाने केलेला परमार्थ सफल होत नाही. सफल होत नाही बरं का. तुकोबारांना सांगायचं आहे, परमार्थ करायचा आहे तुम्हाला, भक्ती करायची आहे, त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे. प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असलेला दांभिकपणा टाकावा लागेल. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, दंभ दुरी ठेवा. खरंच आपला परमार्थ सफल व्हावा असं वाटत असेल तर तो दांभिकपणा आपल्याला टाकावा लागेल.
तो टाकल्याशिवाय आपला परमार्थ सफल होणार नाही. हा, इतर ठिकाणी तुम्ही हे फसवू शकता, पण परमार्थामध्ये तुम्ही ज्याला फसवायला जाल तुम्हीच फसाल बरं का. कारण तो नियंता आहे, त्याला वरपंग आणि अंतरंग दोन्ही गोष्टी कळतात बरं का. कोणाला? देवाला. ज्यावेळी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला शक्ती लागली, शक्ती लागल्यानंतर वैद्यांना बोलवलं आणि वैद्याला बोलवल्यानंतर सांगितलं त्याला वल्ली लागते आणि ती त्या डोंगरामध्ये मिळते. ती वल्ली जर आणली तर त्या वल्लीमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. हरकत नाही, हनुमंतरायांनी ते ऐकलं आणि हनुमंतरायांनी ऐकल्यानंतर हनुमंतराय आणण्याकरता निघाले. कुठल्या पर्वतावरती? द्रोणागिरी. आता ती वल्ली आणण्याकरता निघाले. रावणाने योजना केली. त्या वैद्याने सांगितलं होतं अमुक अमुक वेळेमध्ये जरी वल्ली आणली तर त्या वल्लीचा काढा दिल्यानंतर हे वाचतील, सुटतील याच्यातून. वेळ निघून गेली तर काय परिणाम होणार नाही म्हणून हनुमंतरायांनी उड्डाण जे मारलं, निघाली. रावणाने विचार केला आता याला थांबवलं पाहिजे आणि याला थांबवण्याकरता एकमेव उपाय, याला राम नाम फार आवडतं. याला राम नाम फार आवडतं. आता त्या रावणाकडे तशी भूतावळ होतीच. त्यात कालनेमी नावाचा राक्षस होता. त्याला सांगितलं एवढं काम करावं लागेल, म्हणले मालक चिंता करू नका, त्याच्याकरताच आम्ही आहे, तुमची फक्त आज्ञा. ज्या मार्गाने हनुमंतराय जाणार होते त्या मार्गावरती एका सरोवरावरती तो बसला. एका ऋषीचं रूप धारण केलं आणि ऋषीचं रूप धारण करून त्यांनी भजनाला सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंतराय निघाले माझ्या प्रभूचं भजन कोण करतय. उतरले हनुमंतराय बरं का तिथं. हनुमंतराय उतरले, नुसते उतरले नाही, बसले. त्याच्याबरोबर भजनाला सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम नामाची फार आवड ना. त्या साधू बरोबर त्यांनी भजनाला सुरुवात केली. इकडे देवानी विचार केला जर विलंब झाला तर अवघड आहे, म्हणून त्या सरोवरामध्ये देवाने मगरीचं रूप धारण केलं आणि हनुमंतरायाच्या पायाला जाऊन धरलं. सांगितलं हनुमंतराय हा खोटा साधू आहे, खरा नाही, दांभिक आहे, दांभिक. याच्यावर भजन करू नको, ह्याला उचल लवकर. हनुमंतराय उठले आणि त्याला मारायला सांगले. हो म्हणजे अवनी तू देवाचं भजन करत नाही, म्हणजे तू दांभिक आहेस, म्हणजे दांभिक. तुझं भजन हे खोट आहे, मला फसवण्याकरता तू भजन केलं, त्याला जीवन ठेवलं नाही. जे दांभिक भजन केलं तरी अधोगती आहे, अधोगती बरं का. हा, व्यवहारामध्ये जर दांभिकपणा आला तर काही नुकसान आहे, हो नुकसान आहे. एकाने काय केलं, ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी सांगायचे, एक दृष्टांत सांगायचे. एका घरामध्ये एकाला मुलगी झाली आणि ती मुलगी उपवर झाली आणि उपवर झाल्यानंतर आता ती मुलगी बहिरी होती, तिला ऐकायला काय येत नव्हतं, जन्मताच बहिरी बरं का. आता ती खपवायची कशी, दिसायला सुंदर होती हो, पण तिला काय बोललेलं काही कळतच नव्हतं, ऐकायलाच येत नव्हतं, रस्ताच बंद होता हो, मारलं तरी कळत नव्हतं.
पण त्या मुलीचा आजोबा फार हुशार, त्यांनी विचार केला हे खोटं नाणं चालवलं पाहिजे, हे खोटं नाणं चालवलं पाहिजे. काही लोकांना कळालं मुलगी आहे, सुंदर आहे, देखणी आहे. माणसं ती मुलगी पाहण्याकरता आले. पाण्याकरता आल्यानंतर सांगितलं आजोबाने, ए गोदे पाणी आण. लगेच ती पाणी घेऊन आली. गोदे चहा आण. त्या आजोबाने हाक मारली की ती सगळं आणायचं. लो म्हणजे काय तत्पर मुलगी आहे, सांगितल्या काम करते, नकार नाही याच्याजवळ. त्यांना वाटलं खरंच काय हरकत नाही लग्न ठरवायला. ठरलं, झालं. नांदायला गेली. नांदायला गेल्यानंतर 4 दिवसात सासूबाईने हाका मारे, गोदे स्वयंपाक झाला का, गोदे स्वयंपाक झाला का, गोदे स्वयंपाक झाला का. 10 हाका मारल्या, 12 11 मारल्या, 15 हाका मारल्या, 1 नाही 2 नाही. गोदे मोठ्याने हाक मारली, ए गोदे तू बहिरी आहेस का. आत्याबाई तुम्हाला आता कळालं तुम्ही बहिरीच आहे हो, जन्मताच बहिरी आहे. त्यांच्या लक्षात आलं आजोबानी मोठ्याने हाक का मारली, मोठ्याने हाक मारल्याशिवाय ऐकायला जात नाही. पण खपवलं कधी नांदल्याशीच पुढं त्यांनी परत पाठवलं. त्याला खोटापणा म्हणतात बरं का, त्याला दिखाऊपणा म्हणतात, त्याला दांभिकपणा म्हणतात. असा दांभिकपणा आज व्यवहारामध्ये पावली माणसं करतात. पण ती विरहिणी सांगते, कोणाला सांगते, तिच्या संगतीमध्ये आलेल्या ज्या मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणींना सांगते. काही मुली आपल्या मैत्रिणींना सांगतात, हे बघ आम्ही फसलो, तू फसू नकोस बरं का, आम्ही फसलो, तू फसू नकोस. तेव्हा ती विरहिणी आपल्या मैत्रिणीला सांगते, बघा खरंच तुम्हाला जर त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची असेल, ती भक्ती जीवनामध्ये तुम्हाला जर करायची असेल, तर तुमच्या चित्तामध्ये असलेला हा दिखाऊपणा, खोटेपणा, दांभिकपणा तो तुम्हाला टाकावा लागेल. तो टाकल्याशिवाय तुम्हाला त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. जर तसंच तुम्ही जर त्या देवाच्या जवळ गेला आणि तो एक, आत एक आणि वर एक अशा भावनेनं जर तुम्ही त्या भगवंताची भक्ती करायला लागला, तर तो तुम्हाला परमात्मा प्राप्त होणार नाही. अशी ती विरहिणी आपल्या मैत्रिणीला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. Oh
हात वरी दोन्ही. आच वाहाच म्हणजे एक वरवर काहीतरी दाखवलं जातं, वरवरपणा किंवा खोटेपणा तो अंतःकरणामध्ये ठेवून चालत नाही बरं का. वरून खरंच मी भक्त आहे असं दाखवावं फार अभंग आहेत तुकोबारायांची, फार अभंग आहेत. तुकोबारायांनी असं वर्णन केले, बरीच मंडळी मोठाच्या मोठा टिळा लावतात, रोज पावशेर गंध लागतोय लावायला. गळ्यामध्ये डझनभर माळा असतात, टोप्या अशा उंच असतात, त्याला दिवार म्हणतात बर का. ना तुमच्यात कोणाची तशी नाही आहे, एकामेकाच्या टोप्याकडे काय बघू नका. त्या टोपीमध्ये आपल्यासारखी 2 डोकी बसतात बर का, उंच असते. आणि ते पाहिल्यानंतर पाहणाऱ्याला वाटतं खरंच भक्त आहे बर का. प्रमाण आहे तुकोबारांचं तसं, त्याला प्रमाणासहित वर्णन केले, फक्त ते मला पाठ नाही आहे. ते टोपी माळा देवाचे गबाळ, वागवी ओंगर पोटासाठी. वर्णन केले महाराजांनी. ज्याला परमार्थ करायचा, ज्याचा परमार्थ सफल व्हायचा आहे, त्याच्याकरता संतांनी कुठली भीड ठेवलेली नाही बरं का. भीड ठेवलेली नाही. आणि कारण भीड खातर माणसं जरा नरम होतात, हो नरम होतात. पण तुकोबांनी परमार्थाच्या बाबतीत ती भीड ठेवलेली नाही. असे काही जगामध्ये लोक आहेत, देवाच्या नावावरती सगळं वापरणार. महाराजांनी शब्द वापरलाय, गबाळ आहे गबाळ. दिखाव पण आहे, देखावा आहे, दांभिक आहे. बरीच माणसं त्या प्रेमाचं एवढं वर्णन करतात, प्रेमाचं एवढं वर्णन करतात, डोळ्याला पाण्याच्या धारा लागतात. काही माणसं कीर्तनात आडवे होतात, लोळतात. महाराज म्हणतात ते सगळा देखावा आहे बर का, दिखावा आहे. जसं वर आहे तसं आत नाहीये. जसं वर आहे तसं आत नाही, लक्षात ठेवा. म्हणून वरचा भाव वेगळा आणि आतला भाव वेगळा. त्यालाच काय म्हणतात, दांभिकपणा. कसा असतो, ज्ञानवरीने त्याचं विवरण केलंय. सत्याचा भोकसा काढिला, माझी असत्य तृणकुटा भरिला, तैसा दंबूर उडविला जगी. दंभ या जगामध्ये कसा निर्माण झाला, ज्ञानोबारांनी वर्णन केले. आमच्या तुमच्या अनुभवाचा दृष्टांत दिलाय, आम्हाला तुम्हाला कळेल असा दिलाय. आपण घरामध्ये जनावर पाळतो, त्यात गाय पाळलेली, आणि ती गाय व्याली. 2 दिवस 3 दिवस 4 दिवस झाले. आता त्या गायीचं असं आहे, वासरू लागतं. वासरू सोडल्याशिवाय पाना फुटत नाही. देशी गायचं, जर्सी गायचं दूध मशीननं काढतात बरं का, मशीननं काढतात. तिला वासरू पाहिजेच असं काय नाही. कारण त्या जर्सी गायीच्या ठिकाणी संवेदना ज्या म्हणतात ना, त्या संवेदना नावाचा प्रकारच नाही तिला. पिणाऱ्याला कसा येईल हो संवेदना. पण देशी गायच्या बाबतीत असं वर्णन केलंय, ते वासरू पुढे ठेवल्याशिवाय पाना फुटत नाही, पाना फुटल्याशिवाय दूध काढता येत नाही. ज्ञानोबा म्हणतात ते दूध काढणारी माणसं बुद्धिमंत. इदन्न ममैती श्री ज्ञानेश्वर महाराज वाच. म्हणजे शेतकरी काय करतात, ते वासरू मेल्यानंतर त्या वासराचं कातड ठेवतात, आतलं सगळं काढून टाकतात, आणि त्या कातड्यामध्ये गवताचा भुगा भरतात.
आणि भुगावरून जसं ते वासरू होतं तसं त्या गायीच्या समोर ठेवतात. आणि गायीच्या समोर ठेवल्यानंतर त्या गायीला वाटतं खरंच माझं वासरू आहे, पाना पुरतं आणि दूध काढलं जातं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते खऱ्याने काढलं का खोट्याने काढलं? खोट्याने. गायीला फसवून तुम्ही दूध काढलं. म्हणजे वर वासरूच्या त्या वासराचं कातड आहे, दिसाला वरून पाहिलं तर वासरू दिसतं, पण आत त्याच्यामध्ये काहीच नाही, गवताचा भुगा आहे. तसं महाराज म्हणतात वरती सत्याचं पांघरुण आहे आणि आत मात्र असत्य भरलेलं आहे. वर भक्तीचं पांघरुण आहे, वर ज्ञानाचं पांघरुण आहे, वर वैराग्याचं पांघरुण आहे, वर विवेकाचं पांघरुण आहे. विवेकाचं पांघरुण आहे, आत मात्र अविवेक आहे. म्हणजे वर फक्त दाखवण्याचा तेवढा भाग आहे, पण प्रत्यक्षात वास्तवात आत मात्र ती अवस्था नाहीये. भगवंताची जर ती भक्ती जर आपल्याला करायची असेल, तर त्या भगवंतापर्यंत जर पोहोचायचं असेल, वरपंग प्रेम उपयोगाला नाही, अंतरंगात प्रेम लागतं, किंबहुना अंतःकरणामध्ये प्रेम लागतं. आणि त्या अंतःकरणामध्ये प्रेम असेल तर त्या भगवंताची जवळ साधता येते. महाराज म्हणतात सोंग काढून देव प्राप्त होत नाही. सोंग काढून देव प्राप्त कसं आहे प्रमाण? छंदे सोंगे असं प्रमाण आहे, न जोडे देव. असं दांभिकपणा करून सोंग काढून, भक्तीचं सोंग काढून, ज्ञानाचं सोंग काढून देव भेटत नाही. एवढं परखड तुकोबारांनी लिहिले बरं का. पोटाकरता सोंग काढणं वेगळी, भैरूपी बरे, पण अलीकडचे महाराज लोक बरे नाहीत. अलीकडचे महाराज लोक बरे नाहीत बरं का. काय काय सोंग करतील, काय काय नाटक करतील सांगता येत नाही, लक्षात ठेवा. पण देवाकडे तुम्हाला जायचं असेल, तुम्हाला देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर महाराज म्हणतात हे चालणार नाही, तुमचं टिकणार नाही, टिकणार नाही बरं का. आणि असा तुमचा आत एक आणि वर एक भाव असेल, या भावाने जर तुम्ही आमच्या बरोबर येत असाल, आमच्या संगतीत राहत असाल, आमच्या मैत्रिणी म्हणून जर घेत असाल, तर आमच्याकडे न आलेलं तुम्ही बरं, न आलेलं बरोबर का. आमच्यासारखा भाव असेल तर आमची मैत्रीण म्हणून घ्या, आमचं म्हणून घ्या. आणि आमच्यात आणि तुमच्यात जर फरक असेल तर आमची नावं खराब करू नका बर का. आमच्या नावाला बट्टा लावू नका. तुम्हाला प्रपंचामध्ये काय करायचं तिकडं करा, पण जी प्रपंचामध्ये लबाडी करतात तेच जर तुम्ही लबाडी करण्याकरता जर परमार्थात येत असाल, तर त्या परमार्थाच्या साधनेला कुठंतरी डाग पडेल. हे करू नका बरं, येऊ नका आमच्या बरोबर. ती वेरीने सांगते बरं का. आम्ही सुद्धा लोकांना सांगतो. दोन दिवसापूर्वीचा प्रसंग आहे. काल्याचं कीर्तन झालं, दिंडी झाली आणि नारळ वाटपाचा कार्यक्रम. 7 दिवस माणसं तिथं कार्यक्रमाला होते. आणि ते नारळ वाटप वगैरे झाल्यानंतर एक गायक आले, म्हणजे महाराज जरा कमी घातले, वाढवून द्यायला सांगा ना, वाढवून द्यायला सांगा ना. ते म्हणले, मी म्हटलं माझ्याकडे काम नाही, त्या संयोजकाकडे काम. संयोजक म्हणजे तुमचं नाव सांगितलं, महाराजांनी जसं सांगितलं तसं सांगितलं. नाही म्हणजे सगळा व्यवहार त्यांच्याकडे, माझ्याकडे व्यवहार नाही म्हटलं. मी त्यांना शेवटी वाक्य सांगितलं, आम्ही जे वागतो ना, आम्ही आतापर्यंत असं वागलोय, आमच्या वडिलांनी आमच्यावरती संस्कार केले. आमच्या वडिलांच्या नावाला पट्टा लागणार नाही, आम्ही असं वागतोय म्हणून सांगितलं मी त्यांना बरं का.
देण्या घेण्याचा आम्ही कधी विचार आतापर्यंत आमच्या घराण्यामध्ये केला नाही. तेव्हा असं मागायचं असेल तर आमच्या बरोबर कार्यक्रमाला येऊ नका म्हणून मी सांगितलं. तुम्हाला जिकडं मिळते ना तिकडं खुशाल जा, पण आमच्याकडे यायचं असेल तर सेवा भावानेच तुम्हाला यावं. मी काय सांगितलं, याच पद्धतीने ती विरहिणी न लगा गडनी आमा तैशा काय नका आमच्याकडे तुम्ही येऊच नका, आमच्या मैत्रिणी म्हणून तुम्ही आम्हाला म्हणून घेऊच नका, आमच्या जवळ तुम्ही येण्याची तुमची योग्यताच नाहीये. ती विरहिणी त्या प्रपंचामध्ये राहणाऱ्या स्त्रीला, त्या मैत्रिणीला सांगते. असा वर एक आणि आत एक भाव जर असेल ना, आमच्या जवळ सुद्धा तुम्ही येऊ नका, आमचं सुद्धा म्हणून घेऊ नका. तुम्हाला देव तर प्राप्त होणारच नाही, भक्ती तर तुमची सिद्धीला जाणारच नाही, पण आमच्या वाऱ्याला सुद्धा तुम्ही थांबवू नका. तुकोबारांनी हेच सांगायचं आहे. त्या विरणीच्या मुखातून तुकोबाराय बोलले बरं का, ज्यांना परमार्थ करायचा आहे त्यांनी शुद्ध परमार्थ करा, शुद्ध शुद्ध परमार्थ करा. तिथं लाचारपणा ठेवू नका बरं का. आमचे गुरुबंध आहेत, परवा नाशिकला गेलो कार्यक्रमाला, त्यांनी फार आग्रह केला. उड्या मारत मारत गेलो, गाड्या बदलत गेलो, दिवसाही प्रवास केला, रात्री प्रवास केला, जाताना जसा प्रवास केला तसा नाही येताना प्रवास केला. कीर्तन झालं आणि नारळ आणि त्यांनी मला ते काय द्यायचं ते दिलं. म्हणजे महाराज आता आळंदीत राहिल्यामुळे आमच्याकडे ती पद्धत आहे, बुवा म्हणायची पद्धत. आम्ही एकमेकाला आश्रम आळंदीमध्ये बुवाच म्हटलं जातं बरं का. पंढरपूरला महाराज म्हटलं जातं बरं का. पण आळंदीत कुणी असा किती मोठा कीर्तनकार असेल तर बुवाच म्हटलं जातं बरं का. म्हणजे तुम्हाला मी दिलंय, आणखी काय लागते का बघा म्हटले. म्हणजे दिलंय ना, दिलंय तेवढं ठीक आहे म्हटलं, विचार केला नाही. जाण्याकरता 3,000 लागले, येताना त्यांनी 2,500 दिले. फार प्रसंग आहेत असे. मी कशा करता सांगवले, दिले लोकांनी सांगा नाही, या अभंगाच्या संबंधाने सांगवले बरं का. हा, त्या अभंगाच्या संबंधाने सांगावं लागले. पण अशा भावनेनं जर परमार्थ करायचा असेल तर तो परमार्थ नव्हे, लक्षात ठेवा. तो परमार्थ नव्हे, मग तो भाव कसा पाहिजे, आत जो भाव आहे तोच वर पाहिजे. वरचा वेगळा आणि आतला वेगळा असा परमार्थ चालत नाही. अशाने तुम्हाला देव भेटणार नाही, तुम्हाला देवाची जवळीक प्राप्त होणार नाही, लक्षात ठेवा. तेव्हा अशा दोन भावाने, वरपंग भावाने, दांभिकपणाने देव जोडला जात नाही, भक्ती सिद्ध होत नाही, त्या परमात्मा स्वरूपाची जवळीक साधता येत नाही. किंवा तुम्हाला जर हे साधायचं असेल तर वर आणि आतला जो भाव आहे तो टाकावा लागेल, तो टाकावा लागेल. शुद्ध भाव अंतकरणामध्ये ठेवावा लागेल बरं. म्हणून ती विरहिणी सांगते, का सांगते हो, हे समाजाला कळत नाही, लक्षात ठेवा. पण ज्याची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे त्याला हे सगळं काही कळतं, लक्षात ठेवा. अगदी तुकोबारांच्या भाषेमध्ये बोलायला ठरलं तर तुकोबाराय बोलले, कोणाच्या चित्तात भक्ती आहे, कोणाच्या चित्तात ज्ञान आहे, कोणाच्या चित्तात वैराग्य आहे, आम्हाला कळतं. तुका म्हणे मग करते साधती, तुका म्हणे मग करते साधती. बडबडे देवाची आत्मा
भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ही लक्षणं सांगितली. या लक्षणाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये असेल आहे की नाही हे तुम्ही सांगायची गरज नाही. तुकोबरा म्हणतात ते आम्हाला कळतं. तद्वत ती विरहिणी सांगते आम्हाला सुद्धा हे कळतं. किंबहुना ज्याची भक्ती करतो त्याला तर फार चांगलं कळतं. त्या गोकुळातला त्या गवळणीमध्ये हा परमात्मा सतत राहायचा. मी सतत राहता राहता एका गवळणीला अहंकार निर्माण झाला. बरं अहंकार निर्माण झाला. बघा आमच्या ताब्यात देव आहे असं अहंकार झाल्याबरोबर देव जे गुप्त झाले तिला सापडायलाच तयार नाही. पुन्हा देवाने तिला जवळ केलं नाही. ती विचार करू लागली असं अचानक देव मला सोडून का गेले. अचानक सोडून मला देव का गेले. ती विचार करू लागली विचार करता 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 लक्षात आलं की माझ्या अंतःकरणामध्ये विनाकारण अहंकार जागा झाला आणि त्या अहंकाराचा परिणाम देव मला सोडून गेला. पश्चाताप झाला तिला. म्हणजे तिच्या अंतःकरणामध्ये अहंकार जागा झाला. तिला कळाला नाही पण देवाला कळाला. तसं भक्ती जर करायची असेल देवाच्या जवळ जायचं असेल तर नुसतं भक्तीचा सोंग काढू नका. देखावा करू नका. त्याप्रमाणे अंतःकरणामध्ये देवाविषयी प्रेम असलं पाहिजे. त्याप्रमाणे अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव असला पाहिजे. फक्त दाखवण्याकरता ओठातून दाखवू नका. नुसतं ओठात असून चालत नाही, कंठात असून चालत नाही, ते पोटात असावं लागतंय. आमचं ओटात असतंय पण पोटात नसतंय. बरं का, ओटातलं वेगळं आणि पोटातलं वेगळं. पण माणसं असं काही बोलतात त्या ओटातल्या बोलण्यातून कोणाच्या पोटातलं पाणी सुद्धा आणणार नाही असं ओटातून बोलतात. बरं तेव्हा ती विहिरीने सांगते असं भक्तीच्या बाबतीत मात्र चालणार नाही. बरं असं चालणार नाही. दांभिकपणा भक्तीचा निर्माण करून तुम्ही देवाची जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर देव तर तुम्हाला प्राप्त होणार नाही. पण आमच्या जवळ सुद्धा तुम्ही येऊ नका.
आमच्या संगतीत सुद्धा तुम्ही राहू नका. उगच आपलं सूत्र जुळलंय का? मागणारे लोक आमच्या संगतीत येत नाही, लक्षात ठेवा. मागणारे लोक आमच्या संगतीत येत नाही. आमच्यावर येणारी मंडळी म्हणतात, महाराज तुम्ही घेत नाही, पण आम्हाला तरी त्या लोकाला सांगत जाणार द्यायला. परवा या पोरांनी उद्योग मोठा केला बरं का. नंतर तुम्हाला बोल कीर्तनात जाहीर बोलणार नाही. त्या बोलण्यातून तुम्हाला कळलं तर फार चांगलं आहे. असा उद्योग करायचा नाही. आम्ही धनाच्या लोभाने परमार्थ करणारी माणसं नाही बरं का, लक्षात. जे मिळेल त्यात समाधान मानणार. आम्ही घर बांधलं होतं आरंभाला, साधं घर बांधायला सुरुवात केली आणि श्रीमंत ग्रस्त आले. त्यांच्याकडे महाराजांनी फार सेवा केली आणि ते घर पाहिलं. म्हणजे महाराज हे घर साधं आहे, कावळ्या चिमण्याला राहण्यासारखं घर आहे म्हटले. म्हणजे पाडा मी बांधून देतो म्हटले. पाडा म्हटले मी बांधून देतो. पण कुठं लोभ दाखवला नाही बरं का आयुष्यामध्ये. हे परमार्थाचं स्वरूप आहे, लक्षात ठेवा. परमार्थाचं स्वरूप आहे. तुकोबारांनी वर्णन केले, याच भावनेतून वर्णन केले. धाक श्रोतेयाच्या चित्ता आशाबद्ध वक्ता, आशाबद्ध तुकोबाराय म्हणतात, एका वक्त्याचं कीर्तन चालू होतं, पुढे श्रोते बसले होते. त्या वक्त्याने कीर्तन एवढं सुंदर केलं, एवढं सुंदर केलं, पण पुढे बसलेला जो संयोजकामध्ये स्वतः होता त्याच्या चित्ताची मध्ये धाक धाक दुख चालू होती. हा बाबा चांगलं सांगायला, पण जाताना गप गेला तर बरं. श्रोतयाच्या चित्ता बोलायला चांगलं, फार चांगलं सांगायलाय हो, पण जाताना समाधान मानलं तर बरं ना. याचा अर्थ काय, वर एक आहे आणि आत एक आहे हो. बऱ्याच रूपातून तुकोबारांनी वर्णन केले. मला आज पाहायला वेळ मिळाला नाही बरं का. मी आता गाडीत बसल्यानंतर 4:30 वाजता आपण पाहिला. आज कालही दिवसभरात कार्यक्रम, आजही दिवसभरात कार्यक्रम. त्या 2-3 दिवस लांबच्या प्रवासात गेले. जाताना अभंग लिहून तेवढा काढला बरं का. पण मी ठरवलं आज तुकोबाराय जशी आपल्याला बुद्धी देतील तसं बोलायचं. आपलं काय ठरवलं नाही ना. आमचे एक गुरुबंधू होते,
आणि जळगाव जिल्ह्यामध्ये एक मोठा कार्यक्रम होता. आम्ही सगळेच होतो. गुरुवारी महाराज होते, आम्ही सर्व माझे आजी विद्यार्थी होते. एका 2 बहिणींनी एक उत्सव केला होता. 10-12 वर्ष झाली. दोघी बहिणींनी 4 लाख रुपये खर्च केले. आम्ही जवळजवळ 40 लोक आळंदीतून गेलो होतो. आमचा फक्त रेल्वेचा प्रवास खर्च बरं का, नारळावरचे महाराज ना. मग तो कार्यक्रम ठरला होता. त्यात आमचे गुरुबंधू होते, त्यांचं कीर्तन होतं संक्रांतीला. त्यांना सांगितलं, म्हणले महाराज तुमचं कीर्तन संक्रांतीला येतं, तेव्हा देव तिळी घ्या, देव तिळी आला गोड दिव झाला, हा अभंग घ्या. मग नाही म्हणले, या अभंगावरती मला चिंतन मी आतापर्यंत केलेलं नाही. मग आम्ही तुम्हाला चिंतन देतो. म्हणलं गुरुवारी साखरे महाराजांनी त्याच्यावरती कीर्तन केलेलं आहे, ते छापलेलं आमच्याकडे आहे. अजून 3 दिवस वेळ आहे, तुम्ही अभ्यास करा आणि अभंगावरती कीर्तन करा. नाही म्हटले, मी माझा जो ठरलेला अभंग आहे त्याच्यावरतीच मी करणार. का? कारण काय? ते म्हणले मी कीर्तन केलं आणि कीर्तन जर माझं पडलं तर पुन्हा लोक मला कीर्तनाला बोलवणार नाही. माझं जे ठरलेलं आहे तेच, खोटं सांग पण रेटून सांग. कारण अभंग जर सुटला नाही, अभंगाची जर मांडणी व्यवस्थित नाही तर लोक म्हणतात ह्या पुन्हा महाराजाला बोलवू नका. नाही बोलवलं तरी चालेल आपल्याला. आईच वैसोनी कराई आवडी आनंद आळवावा, त्या भावनेनं आपण आलोच नाही. आपल्याला संतांचं कार्य करायचं आहे, संतांच्या वाङ्मयाचा प्रसार प्रचार करायचा आहे. तेव्हा तुकोबराय जशी बुद्धी देतील आपल्याला पुन्हा तारीख मिळावी ही अपेक्षा नाही आहे. माझी तर अपेक्षा कमी व्हाव्यात तारखा. जेवढा काळ एकांतामध्ये जाईल तेवढा फार आता का आपलं वय कमी व्हायला लागलं. हो, 60कडे चाललो आपण. तेव्हा अधिक काळ जसा एकांतात चिंतनात कसा घालवता एवढा बघायचा आहे. आता लोकांतात फार घालवायचं नाही. तात्पर्य त्या दांभिकपणाच्या संबंधाने तुकोबारांनी पुष्कळ वर्णन केले, फार प्रमाणात त्याच्याकरता. फक्त ती डोळ्या काढून गेली माझ्या, पण ती लक्षात राहत नाही. तेवढी मेमरी आपली नाही आहे. नाही ती एका परीनं बरीच आहे म्हणून. का जास्त मेमरी आली तर लोक बसू देत नाही ना. जया अंगी मोठी पण आता एवढं येतंय तर तुम्ही बेळगाव भागातले मला गप बसू देत नाही. याच्यापेक्षा जास्त आलं तर मी तुमच्या वाट्याला आलोच नसतो, तिकडे मराठवाड्यालाच गेलो असतो. याच्यापेक्षा जर मला मेमरी ज्यात असते ना, मी या बेळगाव वाट्याला आलोच नव्हतो. सगळे माझे कर्म तिकडे झाले असते. पण दिले ते मर्यादित बरंच आहे. सांगण्याचा भाव, भक्ती करायची आहे, त्या देवाची जवळीक साधायची आहे. आणि त्या देवाची जवळीक साधण्याकरता आतला भाव चांगला पाहिजे. वर एक आणि आत एक चालत नाही. आहाच वाहाच आत वरी दोन्ही, असा वरपंगपणा या परमार्थाच्या बाबतीत ठेवू नका. आणि असा तुमचा वरपंगपणा जर तुमच्या चित्तामध्ये असेल तर आमच्या मैत्रिणी म्हणून आमच्या जवळ तुम्ही येऊ नका. का आमच्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताविषयी शुद्ध भाव आहे. त्या शुद्ध भावाने, त्या शुद्ध प्रेमाने आम्ही त्या देवाची जवळीक साधलेली आहे. आणि देवाची जवळीक साधल्यामुळं आज आम्हाला त्या देवाचं संग सुख भोगायला मिळालेलं आहे. आणि त्या संग सुखातून, भक्तीतून आम्हाला जी आज अवस्था प्राप्त झालेली आहे, आमच्या जीवनामध्ये आता भय नावाचा प्रकार नाही. आम्हाला कुठल्या प्रकारचं भय राहिलेलं नाही. आम्ही आता कोणाला भीत नाही. आम्ही कोणाला भीत नाही, पण आम्ही कोणाला आता भीती सुद्धा घालणार नाही. बरं, ज्याची खरी सेवा भय
महाराज सांगतात आम्हालाही आज त्या भगवंताच्या भक्तीतून अवस्था प्राप्त झालेली आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला भय नावाचा प्रकार नाही. आम्ही निर्भय अवस्थेला प्राप्त झालोय. आम्हाला भय नाही, आम्हाला कशाची भीती नाही, पण आम्हाला भय नाही म्हणून आम्ही कोणाला त्या भयाच्या निर्भयतेच्या पोटी कोणाला भय घालण्याकरता प्रवृत्त झालेलो नाही. आम्ही आमचा भाव शुद्ध जतन केलाय. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा भेडसावू कोणा आवरोनी मना बंद द्यावा. ती विरईनी आपल्या मैत्रिणीला सांगते, त्या स्त्री रूपामध्ये असणाऱ्या भक्त वर्गातल्या मैत्रिणीवर, खरंच तुम्हाला भक्ती करायची असेल तर असा भक्तीमध्ये
खोटेपणा चालत नाही. आम्ही शुद्ध भावाने जीवनामध्ये भक्ती केली, परिणाम आम्हाला भय राहिलं नाही. आम्हा हरीच्या दासा काही देव उभा मागे पुढे, पुन्हा करता ज्यांनी शुद्ध भक्ती केली त्यांच्या करता. हा, तुम्ही जर भक्तीमध्ये लबाडी केली तर हा भय आहे. हा, अनेक प्रसंग आहे. भूतो तकीत बहिरे तुका, मारे सब मन का धोका, कानारे मन मोहन लाल, सबये विसरू देखे गोपाल. निर्भय, आम्हाला कोणत्याच प्रकारचं बने का शुद्ध भक्ती केली की भय राहत नाही. आपण जर कोणाला फसवलं तर नक्की समजावं आपल्याला कोणीतरी फसवणार. नक्की यात 101% बर का. हा, कोणाला फसवण्याच्या भानगडीत पडू नका. आपल्याला कोणीतरी भेटणार, सव्वाला सव्वाशेर भेटतो. तसं ती विरहिणी सांगते मैत्रिणींना, आम्ही जी भक्ती केली अशी वरपंगातली आणि अंतरंगातली दोन भाव प्रगट करून केली नाही, एकच शुद्ध भाव. आणि त्या शुद्ध भावाने आम्ही त्या देवाला जवळ केलं, देवाची जवळीक साधली. परिणाम आमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारची भीती, भय राहिलेलं नाही. जसं भय राहिलेलं नाही तसं आता आम्ही कोणाला त्या भयाच्या पोटी भेडसावणार सुद्धा नाही. काही माणसं भेडतावतात, बघून घेईन. आम्ही असंही कोणाला भय घालणार नाही बरं का. पण एक तुम्हाला सल्ला देतो, ती विरहिणी मैत्रिणीला सांगते, ही शुद्ध भक्ती जर तुम्हाला जीवनामध्ये करायची असेल तर मनाला आवरा. मनाला आवरा. ते मन तुमचं पंचविषयाकडे धावतं, त्या मनाला बांधून ठेवा. कुठं बांधून ठेवा? वैराग्याच्या खुंट्याला. त्या मनाला आवरा, नको तिकडं ते मग होत. आणि त्या मनाला बंद पाडा. बंद पाडा म्हणजे त्याला बांधून ठेवा. बांधून ठेवा बर का. ते मन सतत त्या विषयाकडे धावतं. विषयाकडे मन धावण्याने माणसाची मानसिकता बदलते. आणि मानसिकता बदलली की पुढचा व्यवहार चुकीचा घडतो, लक्षात ठेवा. तेव्हा त्या देवाची जवळीक जर साधायची असेल तर पहिल्यांदा मनाला आवरा, मनाला बांधून घाला. आणि त्या मनाला बांधून घालण्याकरता तुम्हाला अभ्यास करावा लागेल. एकाएकी जमायचं नाही. त्या विषयापासून मनाला आवरण्याकरता दोन गोष्टी पाहिजेत. पहिल्यांदा विवेक पाहिजे आणि वैराग्य पाहिजे. विवेक आणि वैराग्य अभ्यास केल्याशिवाय येत नाही. साधना करावी लागेल बघ. आपल्या जीवनामध्ये विवेक जागा व्हावा, वैराग्य जागा व्हावा, हे एकाएकी होत नाही. त्याच्याकरता अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यासा वाचून जर तुम्ही काय जर करायला लागाल तर काही भलतच होईल. बरं, भलतच होईल. भलतच होईल, लक्षात ठेवा. म्हणजे कोणतीही गोष्ट करत असताना त्या मनाला, त्या इंद्रियांना आवरण्याकरता एकाएकी हे शक्य नाही. त्या मनाचा अभ्यास करावा लागेल. आणि तो अभ्यास दीर्घ काल करावा लागेल. एकाएकी आमच्या संगतीत आल्यानंतर आमच्यासारखं वागण्याचा प्रयत्न केला तर काहीतरी भलत सलत घडेल. ती विरहिणी त्या मैत्रिणीला सांगते, त्या मनाला ताब्यात घेण्याकरता इथं अभ्यासच पाहिजे. हे शेवटच्या चरणामध्ये काही अभ्यासा
वाचोनी अभ्यासा तुका म्हणे ताई अभ्यासा वाचोनी तुका म्हणे ताई अभ्यासा वाचोनी नलगे करणे नलगे गाळणे वदकेची युगरे युगरे तेरताव कोना तेरताव कोना तेरताव कोना आवरिया मला बंद जावा काही अभ्यासा वाचूनी कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर अभ्यासा वाचून होऊ शकत नाही. आणि अभ्यासा वाचून जर करण्याकरता जर प्रवृत्त झाला तर भलतच होईल. एक व्यवहारात म्हण आहे, गणपती करायला गेला आणि हनुमान झाला. करूच गेलो गणपती होऊन अशी म्हण आहे. करायला गेला आणि झालं भक्तच हो. करायला गेले भात आणि झाली अभ्यास लागतो. किती पाणी गेलं नाही, त्यांनी पाणी घातलं यांनी पाणी घातलं नाही चालत बरं का. जुन्या तांदळाला पाणी किती घालायचं आणि नव्या तांदळाला पाणी किती घालायचं गणित आहे, बरोबर आहे. जुन्या तांदळाला पाणी जादा खपतं पण नव्या तांदळाला पाणी खपत नाही. जादा पाणी घातलं तर खीरच भलतच होईल. त्याचा अभ्यास आहे. म्हणजे व्यवहारामध्ये जसा अभ्यास आहे तसा परमार्थाचा अभ्यास आहे. ही अवस्था आपल्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव निर्माण होण्याकरता त्या विषयापासून मनाला आवरावं लागेल. आणि त्या मनाला आवरण्याकरता विवेक वैराग्याचा अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यासा वाचून तुम्ही जर करण्याचा प्रयत्न केला तर भक्त संत घडेल म्हणून महाराज म्हणतात. त्या विरहिणीच्या मुखातून सांगतात अभ्यास करा. आणि अभ्यासाने हे ठीक आहे एकाएकी आपल्या जीवनामध्ये घडणार नाही. आणि असं जर घडेल तर आमच्या संगतीत या. आणि हे जर तुम्हाला जमत नसेल आमच्या जवळ सुद्धा तुम्ही येऊ नका. अशी ती विरहिणी जे या मार्गामध्ये प्रवृत्त झालेत पण अधिकार नाहीये, तो अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करा. अधिकारा वाचून अधिकार मिळवलाय असा बडीवार समाजामध्ये निर्माण करू नका. पण आम्ही ती भक्ती केली आणि त्या भक्तीतून मात्र आमच्या जीवनामध्ये अशी अवस्था प्राप्त झाली. भिवू नये तेथे भेड सावू कोणा आवरोनी मना बंद द्यावा ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
जय जय ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम जय ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम जय ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम आहात वाहात आत वरी दोन्ही न लगा गडनी अमातैशा भिवू नये तेथे भेड सावू कोणा आवरुनी मना बंद द्यावा तुका म्हणे काही अभ्यासा वाचोनी नवे हे करणी भलतीची भिवू नये तेथे भेड सावू कोणा आवरुनी मना बंद द्यावा. वेळीची मर्यादा आणि त्या अभंगाच्या संबंधाने जेवढा काही भाव मला सुचला तेवढा काही अंशाने आपल्या समोर प्रामाणिक मनाने सांगण्याचा प्रयत्न केला. अजून चिंतन आहे, चिंतन करण्यासारखं आहे, पण वेळेची मर्यादा सांभाळली पाहिजे. बरोबर तुम्ही 8च्या आधी बसलाय तरी तुम्हाला बसायचे चांगले संस्कार आहेत बरं का. शक्यतो 1-2 उठले असतील माता वर्गा, पण 2 तास तुम्ही जागा सोडली नाही. हे फार चांगले संस्कार आहेत. या संस्काराची गरज आहे बरं का. अशीच भक्तीचे संस्कार आपल्या जीवनामध्ये व्हावेत आणि ते भक्तीचे संस्कार होण्याकरता त्या रवनाथाकडे सांगून आपण तुकोबारायांच्याकडे हे पत्र पाठवूया की खरंच महाराज असा भक्तीचा प्रचार करण्याकरता तुम्ही त्या भूतलावरती अवतीर्ण झाला. अशी भक्ती आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी आणि आम्हाला कोणत्याही प्रकारचं भय आमच्या चित्तात राहू नये आणि कोणाला भय घालण्याची भावनाही आमच्या अंतःकरणामध्ये होऊ नये अशी योग्यता त्या भगवंतानी त्या संत महात्म्याने आम्हाला तुम्हाला द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते नवे अंगभूत युक्ती मोहिया उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मो जन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम.